सो जान अशा नावाने माझ्या बायकोच्या कॉन्टॅक्ट आहे. हाय, मी सुबोध भावे अँड यू आर वॉचिंग मी ऑन timesofIndia.com. सो माझ्या फोनमध्ये ॲक्च्युली हा माझा खूप नवीन फोन आहे, कारण माझा आधीचा फोन बरोबर माझ्या पिक्चरच्या प्रीमियरच्या दिवशीच बिघडला आणि तो बंद पडला. त्यामुळे या फोनमध्ये अजून काय काय आहे मी नीट पाहिलं नाही आहे, पण आत्ता तरी याच्यात माझे जवळजवळ 4-4.5 कॉन्टॅक्ट्स आहेत. माझे सगळे गेल्या 2-2.5 वर्षातले माझे वेगवेगळ्या सिनेमातले फोटो आहेत, व्हिडिओज आहेत, माझ्या कुटुंबाबरोबरचे फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत. अनेक लोकांनी मेलवरती पाठवलेल्या स्क्रिप्ट्स आहेत ज्या अजून वाचायच्या राहिल्या आहेत. इन्स्टावरती 100वा एपिसोड आता झाला आहे आणि तुला पाहते रे या मालिकेचे चाहते फक्त महाराष्ट्रातच नाही आहेत, तर भारताच्या बाहेरसुद्धा आहेत आणि त्यातले काही इराकी सुद्धा चाहते आहेत आणि त्यातल्याच्या माझ्या एका इराकी फॅननी आम्हाला 100व्या एपिसोडच्या शुभेच्छा देणारा जो मेसेज पाठवला आहे तो सुद्धा याच्यात आहे. खूप सारे लोकांनी भरभरून सिरियल बघून पाठवलेले अनेक मेसेजेस आहेत, सिनेमे बघून पाठवलेले मेसेजेस आहेत, असं खूप काही काही आहे. आता या फोनचं नेमकं बलस्थान काय आहे मी अजून पाहिलं नाही, कारण मी अजून ऑपरेट करायलाच मला वेळ झालेला नाही. पण तरी याचं कॅमेरा खूप सुपर्ब आहे आणि मी त्यातनं काही सुरुवातीच्या काळात काढलेले काही सेल्फी आणि काही काढलेले मी ओके. सो हा गायत्रीचा आम्ही स्पेशल एपिसोड जेव्हा आम्ही शूट केला तेव्हा काढलेला, या कॅमेऱ्यातनं काढलेला फोटो आहे. सो गुलाबाचा गालिचा विक्रांत सरंजामीने ईशासाठी घातला होता आणि त्याच्यावरनं ईशा चालत त्याच्या घरात येते. सो तो आहे. मग हा असाच एक त्या दिवशी या फोनमधनं काढलेला विक्रांत सरंजामीचं कॅरेक्टर अजून लोकांसमोर आलेलं नाही आहे, त्यामुळे हाफ ऑफ द फेस इज इन द डार्क साईड अँड हाफ ऑफ द इन द लाईट साईड. सो असा एक काढलेला फोटो आहे. मग माझा आणि दिस इज द कॅमेरा क्वालिटी ऑफ दिस फोन. सो खोट्या फुलांचा खूप खरा वाटेल असा काढलेला फोटो आहे. देन हा माझा आणि गायत्रीचा लाईक विक्रांत आणि ईशा म्हणजे स्पेशल एपिसोडचा काढलेला फोटो आहे. आणि तुमच्या फोनमध्ये काही कॉन्टॅक्ट्सही असतील जवळच्या माणसांचे, लाईक तुमच्या वाईफचे किंवा गायत्रीचा, तर तुम्ही कोणत्या नावाने सेव्ह करता? मंजिरीचा कॉन्टॅक्ट ऑफकोर्स या नावाने सेव्ह आहे. मंजिरीचा सो जान अशा नावाने माझ्या बायकोच्या कॉन्टॅक्ट सेव्ह आहे आणि बाकी लोकांचं त्यांच्या नावाने आहेत, कारण ऑलरेडी मी नावांच्या बाबतीत फुल येते. जर अजून मी बदलले तर तेही मला कळणार नाही की कुठल्या नावाने सेव्ह केले, त्यामुळे जे आहेत त्या नावानेच त्यांचे सेव्ह केले. मोस्टली ही जी दिसतात हीच ॲप्स माझ्याकडनं जास्त वापरले जातात. येस, माझे सगळे सोशल मीडिया ॲप मी स्वतः ऑपरेट करतो. सगळ्यांना जितक्या लोकांना जास्तीत जास्त देता येतील तितके रिप्लाय मी द्यायचा प्रयत्न करतो. ते सतत शक्य होत नाही, पण तरीसुद्धा प्रयत्न करतो की फेसबुकवरती, इन्स्टावरती, ट्विटरवरती जितक्या लोकांनी मला पर्सनली वेळ काढून स्वतःच्या आयुष्यातला मोठमोठे मेसेजेस पाठवले तर सगळ्यांना मी रिप्लाय करायचा प्रयत्न करतो. आणि माझं अजून तरी अकाउंट मी स्वतः ऑपरेट करतो. जेव्हा ते खूपच त्रासदायक व्हायला लागेल आणि जेव्हा मला लक्षात येईल की माझ्या आयुष्यातला खूप वेळ त्याच्यात चालला आहे, तेव्हा मी कदाचित दुसऱ्या कोणाकडे देईन, पण आत्ता तरी ते मीच करतो. प्रवासात जाता येता, शूटिंगच्यामध्ये वेळ मिळेल तेव्हा अशा वेळेस मी ते लोकांना त्याचा रिप्लाय किंवा फीडबॅक तसं देत असतो. काही जणांसाठी जे लोकलने प्रवास करतात त्यांच्यासाठी हेम इंडिकेटर, काहींसाठी असे ॲप्स इम्पॉर्टंट असतात, तर तुमच्यासाठी रोज वापरात असलेले ॲप्स कोणते? मी पूर्वी ते ठेवलं होतं सगळं, पण नंतर मला लक्षात आलं की याचा मला काही उपयोगच नाही, तर ते सगळे ॲप्स मी काढून टाकले. गुगलचा मी गुगल ट्रान्सलेट मी ठेवला आहे एक, की
मला आवडतं जर मी कुठल्या वेगळ्या प्रदेशात गेलो तर त्या भाषेत मला त्यांच्याशी संवाद साधायला आवडतो. म्हणजे समजा मी केरळमध्ये गेलो किंवा मी अजून तमिळनाडूमध्ये गेलो किंवा अजून अशा प्रदेशात गेलो की जिथली भाषा मला माहीत नाही, तर गुगल ट्रान्सलेटवरती त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय आहे तर मी प्रयत्न करतो की त्या भाषेत तिकडे संवाद साधायचा. त्यामुळे गुगल ट्रान्सलेट आहे आणि बाकीची ॲप्स आहेत ते नॉर्मल ॲप्स आहेत.